तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत साधू संत खरं माय बापापेक्षाही मगाशी सांगितलं आई वडील उदरनिर्वाह करायला शिकवतात, पण साधू संत उद्धार कसा करायचा हे शिकवतात. हे तुकोबरायाने अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. आणि बाळूमाने सुद्धा माय बापापेक्षा जनतेवर प्रेम केलं. आणि बोलू नका विठाला 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 ऐका. बापू कलावंत एक चिकोडी गावचा, हुंडरगी बेळगाव जिल्ह्याचा एक चिकोडी गावचा बापू कलावंत एक मामांचा भक्त होऊन गेला. मामांचा भक्त होता, पण कसा होता बघा. तो बापू कलावंत हा मुसलमान समाजाचा होता. प्रत्यक्ष ऐका नीट. बापू कलावंत हा मुसलमान समाजाचा होता आणि मुसलमान समाजाचा असून तो दरोडेखोर होता. तो दरोडे घालण्यात सगळ्यात पुढे होता. पण दरोडे घालत असताना कुठल्याही कामाचा थोडा कंटाळा येतो बरं का. तो रोज चोऱ्या मारा करायचा, दरोडे घालायचा. पण एक दिवस असा उगवला की बाळू मामा बाळू धनगर कोण तर आहेत हे त्याला समजलं. पण आपण चोऱ्या करतोय, मामांच्या तळावर जायचं कसं हे विचारत होता. पण आमच्या शंकर महाराजासारखा एक मित्र त्याला भेटला. बाळू मामांचा भक्त धनगर होता. धनगराचा मित्र मुसलमान समाजाची मैत्री झाली आणि त्या धनगराच्या मित्राला सांगितलं बापू कलावंताना, अरे मला बाळूमामांच्या तळावर यायचं आहे, बाळूमामांच्या तळावर यायचं आहे, पण कसं जावं लागेल. त्यावेळेस त्या धनगराच्या मित्राने त्या बापू कलावंताला सांगितलं. काय सांगितलं ऐका, इकडे लक्ष द्या माझ्याकडं. त्या धनगराने सांगितलं, हे बापू, अरे बाळूमामांच्या तळावर जायचं असेल तर जरा विचार करून जावं लागेल. तुला काय करावं लागेल. अरे तू तर दरोडेखोर आहे, तू तर चोऱ्या माऱ्या करतो आणि मामांच्या तळावर गेल्यानंतर तुझं लय अवघड होईल. तर मामांच्या तळावर जाताना जरा विचार करून जा. आणि विचार करून आता जायचं, मी एकट्यात तर जायचं नाही, आज धनगराचा मित्र सोबत घेऊन जायचं आहे. पण त्या मित्राने एक गोष्ट सांगितली त्याला. काय गोष्ट सांगितली बघा. तळावर जाताना, तळावर गेल्यानंतर बाळू मामा आमचा देव तुला हात जोडील, नमस्कार करील, तुझी स्तुती करील आणि त्यांच्या खांद्यावर घोंगडं तुला बसायला देईल. आणि त्या घोंगड्यावर जर तू बसला तर तुझी तडकीच बसली म्हणून समज. कोणी सांगितलं? या माझ्या पदरचं नाही बरं का, हे पुराणात आहे. नंतर तडकी म्हणल्यावर महिला मला शिवाय देते. असं काय नाही की त्या बापू कलावंताला धनगराच्या मित्राने सांगितलं, अरे आमचा देव लय वाईट आहे, आमच्या देवापाशी जाताना विचार करून जा. त्यावेळेस बापू कलावंत एवढा दरोडेखोर होता, पण वाकतच चालायला लागला.